लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाले आज आणि 2,00,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. तुम्ही जी माहिती बघत आहात समोर स्क्रीनवरती, तर बघा 3,000 रुपये हे जे आहेत डिसेंबर हप्ता आणि जानेवारी हप्ता या 2 महिन्याचे हे 3,000 रुपये आहेत जे आज वाटप सुरू झाले. आणि हे 2,00,000 रुपये कशाचे आहेत ते तुम्हाला पुढे समजणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची खुश खबर, आनंदाची बातमी. हे बघा, ऑलरेडी नोव्हेंबरचे 1,500 रुपये बहिणींना मिळाले. ओके, तर बघा एक हप्ता पहिले तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले. जो हप्ता तुम्हाला भेटला तो 17वा हप्ता होता. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे. आता हे 1,500 रुपये जमा झाल्यानंतर आता 3,000 रुपये वाटप आज सुरू करण्यात आलेले आहे. आणि हे 3,000 रुपये 2 हप्ते आहेत एकत्र, 1,500 डिसेंबर आणि जानेवारीचे. ओके, तर बघा ज्या बहिणींची KYC झालेली आहे त्यांना हप्ता देण्यात येत आहे 3,000 रुपयाचा. तर तुमची पण KYC झाली असेल तर तुम्हाला 3,000 रुपये वाटप आज मिळणार आहे. जरी आलेला नसतील हप्ता तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा, तर आज तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हप्ता पाहिजे असेल तर बघा. चला आता सर्व काही सांगतो तुम्हाला. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी. हे बघा लाडक्या बहिणींनो, जो हप्ता तुम्हाला भेटला पहिले 1,500 रुपयेचा, तर हा हप्ता येण्यास फार उशीर झाला. आणि तेव्हा काय बोलण्यात आलं होतं की तुम्हाला एकत्र 3 हप्ते मिळणार. 3 हप्ते मिळणार म्हणजे 4,500 रुपये मिळणार असं बोलण्यात आलं. परंतु ती अपडेट तेव्हा कोणालाच समजली नव्हते. तेव्हा न्यूजमध्ये पण एकच सांगण्यात येत होतं आणि सर्वीकडे एकच चर्चा होती की हे 4,500 रुपये एकत्र भेटतील, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे एकत्र 4,500 रुपये भेटतील असं तेव्हा बोलण्यात आलं. परंतु तसं नव्हतं. ते 4,500 रुपयाचं टार्गेट आहे शासनाचं असं होतं. ते 4,500 रुपयाचं टार्गेट कसं होतं तुम्हाला सांगतो. पहिले 1,500 रुपयाचं टार्गेट होतं, त्यानंतर 3,000 रुपयाचं टार्गेट होतं. जरी आपण 3,000 आणि 1,500ची बेरीज केली तर होतात बरोबर 4,500 रुपये. तुम्हाला समजलं. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी पहिला हप्ता 1,500 रुपयाचा भेटलेला आहे. 2 टप्प्यात हे हप्ते जमा होत आहेत. आणि आता दुसऱ्या टप्प्यात डायरेक्ट 3,000 रुपये. आणि हा दुसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हे 3,000 डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता, म्हणजे 3,000 रुपये 2 हप्त्याचे एकत्र. अशा पद्धतीने हे 4,500 रुपयाचं टार्गेट शासनाचं होतं आणि अखेरकार ते आता सुरू झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला जे जिल्हे आहेत तुम्हाला आता भेटणार आहे. तुमचे जिल्हे जे असतील, तुमचा जिल्हा जो असेल तो, तर त्या जिल्ह्यात हप्ता आज वाटप होत आहे. तर हा व्हिडिओ बघितल्यावरच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, तरच तुम्हाला हप्ता भेटेल बहिणींनो. हो, तुम्हाला हप्ता पाहिजे ना, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या ज्या बहिणी हा व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांनाच हप्ता भेटणार आहे 3,000 रुपये. चला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला, या व्हिडिओला आताच लाईक करून घ्या. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. बघा आता संपूर्ण माहिती. चला आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो. जी अपडेट आलेली आहे, जी माहिती आलेली आहे ती माहिती सांगतो. बहिणींनो, तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे ही माहिती पहिले समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त माझी एकच विनंती आहे तुम्हाला, तुम्ही व्हिडिओला लाईक पण नाही केलं ना चालेल, पण व्हिडिओ पूर्ण बघा. कारण माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचा हप्ता चालू ठेवायचा असेल तर व्हिडिओ बघा. तुम्हाला 3,000 रुपये आज पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. फार महत्त्वाची माहिती आहे.
चला लाडक्या बहिणींनो, सर्व सांगतो मी आता तुम्हाला एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला चांगलंच माहीत आहे 26-27 मिनिटाचा आपला व्हिडिओ असतो आणि या 26-27 मिनिटामध्ये तुम्हाला अशी माहिती भेटते जी तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनल किंवा न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जी माहिती आपण आता बघणार आहोत ती माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही तुम्हाला ही माहिती फक्त मीच तुम्हाला देत आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपयाचे वाटप सुरू झालेले आहे. हे 3,000 रुपये आता किती जिल्ह्यात आले ते सांगतो. आणि ज्या बहिणी हा व्हिडिओ पूर्ण बघणार आहेत त्यांना पण 3,000 रुपये येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे 3,000 रुपये जरी पाहिजे असतील तर. ओके, आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC झाली पाहिजे. ओके, आणि तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे तरच तुम्हाला 3,000 रुपये वाटप होणार आहे आज. चला, किती वाजता होणार आहे वाटप बघा आता. बहिणींनो, मी तुम्हाला पुन्हा बोलत आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ सोडू नका, कारण माहिती तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे. ओके, व्हिडिओ कट करायचा नाही, फार दमदार माहिती आहे तुमच्यासाठी. हे बघा, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत 100%. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येतील. हे बघा, 67 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. बघा काय झालं, 67 लाख बहिणींचा हप्ता बंद झाला. आता कशामुळे त्यांचा हप्ता बंद झाला ते संपूर्ण सांगतो तुम्हाला. बघा, केवळ त्यांनी KYC पूर्ण केली नाही म्हणूनच नाही, तर यातील काही महिला अशा आहेत की ज्या या योजनेच्या निकषात बसत नाही. हे बघा, KYCचं पण कारण असू शकतं आणि काही बहिणी निकषात बसत नाही, त्यामुळे अशा बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. आता त्यातील अनेकांकडे वाहन असल्याचं समोर आलं. आता 4 चाकी वाहन असेल तर हप्ता बंद होतो, तर काही ठिकाणी या महिला स्वतः सरकारी नोकरीला असल्याचं देखील आढळून आलं आहे. हे बघा, सरकारी कर्मचारी असाल, सरकारी नोकरदार तुम्ही असाल तरी हप्ता तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही किंवा तुमचे पती पण जरी सरकारी नोकरीमध्ये असतील, घरातील कोणी सदस्य नोकरीला असतील तर हप्ता येणार नाही. ओके, त्यामुळे आता अशा महिलांची नावं या यादीमधून वगळण्यात आली आहे, म्हणजे डायरेक्ट हप्ता बंद करण्यात येत आहे. ओके, दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करत योजनेच्या KYCसाठी आणखीन मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत दिले होते. तसेच महिलांनी वेळेत KYC करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं होतं. बघा, KYCसाठी बघा आता 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती, परंतु अजून KYC सुरू आहे. KYC म्हणजे ती तांत्रिक अडचण आहे की मुदतवाढ भेटलेली आहे ते तुम्ही समजू शकता. आता तरी वेबसाईट जरी सुरू आहे आणि मी तुम्हाला सांगतो, हे बघा, मुदतवाढ भेटेल की नाही ते काही आपल्याला सांगता येत नाही ते, परंतु अजून वेबसाईट चालू आहे. हो, अजून वेबसाईट चालू आहे. त्यामुळे वेबसाईट चालू आहे ना तर KYC करून घ्या ज्यांची बाकी असेल त्यांनी तरी, कारण वेबसाईट चालू आहे ना, करून घ्या KYC जरी करता येत असेल तर. वेबसाईट चेक करा, ladakibhin.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन KYC करून पहा, जरी झाली तर ठीक आहे. कारण जे वेबसाईट आहे ते अजून सुरू आहे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या जरी तुमची बाकी असेल तर. ठीक आहे, मुदतवाढ भेटेल की नाही KYC संदर्भात ते इथे स्पष्ट करण्यात आलेलं नाही, परंतु आता ते वेबसाईट चालू आहे, मग ते तांत्रिक समस्या आहे की मुदतवाढ ऑलरेडी भेटलेली आहे ते सांगता येत नाही. परंतु जरी वेबसाईट चालू आहे ना, करून घ्या KYC. ओके, ज्यांचे बाकी असेल त्यांना चान्स आहे तो. ठीक आहे, पुढे बघा, 3,000 रुपये वाटपबद्दल मोठी खुश खबर. आता आपण समजून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती. नवीन वर्षात लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट. हे बघा, डबल गिफ्ट. मकर संक्रांतीला खात्यात 3,000 येणार,
तर काय आहे अपडेट समजून घ्या बहिणींनो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. तर नवीन वर्षात लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये आता दिले जात आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती हे बघा. डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार. मकर संक्रांतीला खात्यात येऊ शकतात 3,000 रुपये. काय आहे अपडेट समजून घ्या. लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आला आहे. बरोबर, नोव्हेंबरचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑलरेडी जमा झालेले आहेत. आता बारी 3,000ची. ओके, हे बघा, नोव्हेंबरच्या हप्त्यानंतर आता महिला डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान अशातच आता जानेवारीचा हप्ता कधी दिला जाणार याबाबत देखील चर्चा होत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचा चर्चा सुरू होत्या. मात्र महिलांच्या खात्यात फक्त नोव्हेंबरचे 1,500 रुपये जमा झाले. नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत. यानंतर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. 14 जानेवारीला महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत महिलांना खुशखबर दिली जाऊ शकते. हे बघा, इथे बोलण्यात आलेलं आहे की 14 जानेवारीला तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आणि डिसेंबरचा हप्ता पण ऑलरेडी उशीर झालेलाच आहे. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र 3,000 रुपये दिले जातील असं बोललं जात आहे. परंतु अजून याबद्दल GR आलेला नाही. GR आला तरच ते कन्फर्म आपण समजू शकतो. आलं तुमच्या लक्षात लाडक्या बहिणींनो. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती समजून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त, तुम्हाला सांगतो मी. आणि मी तुम्हाला बोललेलं आहे 2 लाख रुपये संदर्भात पण अपडेट आपण बघणार आहोत. टॉप ताज्या बातम्या पण आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती बघणार आहोत आपण. लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बाकी आहे बघा. चला आता पुढे बघा माहिती. महापालिका निवडणुका आधी महिलांना मिळणार पैसे हप्ता. मकर संक्रांती सोबतच महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. महापालिका निवडणुका या 14 ते 15 जानेवारी रोजी होणार आहेत. बरोबर, 14 आणि 15 तारखे रोजी जानेवारी रोजी निवडणुका होतील महापालिकेच्या. त्याआधी महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. म्हणजे 14-15 तारखेच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे महिलांना डबल आनंद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे बघा, मी तुम्हाला बोललो ना की GR अजून आलेलं नाही, अधिकृत माहिती अजून आलेलं नाही. कारण GR आल्यावरच असतं ते, की GR आला तरच ते कन्फर्म असतं. त्यामुळे तसा अजून कुठलाही GR आलेला नाही. परंतु या नवीन वर्षात 3,000 रुपये डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार असल्याचे संकेत जे आहेत ते पूर्ण संकेत आहेत. आणि जे टार्गेट देण्यात आलं होतं 4,500 रुपयाचं, त्यापैकी 1,500 नोव्हेंबरचे भेटले. आता बारी 3,000ची. आणि 3,000 डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता असणार आहे. नवीन वर्षात हे मकर संक्रांतीला खात्यात येऊ शकते. 3,000 रुपये डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळू शकतात. ओके, हे बघा बहिणींनो, ही अत्यंत महत्त्वाची खुश खबर होती तुमच्यासाठी 3,000 रुपयाची. आणि 3,000 रुपये जमा होणार असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला. हे पैसे अजून जो हप्ता आहे 3,000चा जरी अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर आपल्याला 14 तारखेच्या पहिलेच हप्ता भेटून जाईल अशी माहिती मिळत आहे. परंतु GR आल्यावर संपूर्ण अजून हे क्लिअर होईल. कारण एक अंदाज हा बोलला जात आहे 14 तारखेच्या अगोदर. परंतु GR आल्यावर समजेल. GR मध्ये संपूर्ण मेन्शन असेल की किती महिन्याचा निधी असेल. आता तो निधी जरी डिसेंबरचाच असेल तर डिसेंबरचे पण 1,500 रुपये येऊ शकतात. आणि जरी डिसेंबर प्लस जानेवारीचा निधी असेल तर मग तुम्हाला 2 महिन्याचा निधी मंजूर होऊन तिथे तुम्हाला 3,000 रुपये प्रत्येक बहिणीला वाटप होईल मग. ओके, आणि हे तुम्हाला लवकरच वाटप केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. निवडणूकच्या अगोदरच, मकर संक्रांतीच्या अगोदरच हप्ता खात्यामध्ये जमा होणार असल्याचं बोललं जात आहे. ओके, तर अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही फार महत्त्वाची माहिती होती लाडक्या बहिणींनो. ओके,
तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला फक्त, कारण तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती असते. आता मी तुम्हाला टॉप ताज्या बातम्या सांगतो आणि 2 लाख रुपये संदर्भात पण अपडेट सांगतो. इथून व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे बघा. चला आता आपण टॉप कामाच्या बातम्या बघणार आहोत, ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये या बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत. पहिलीच बातमी आहे, कापूस भावाला मजबूत आधार, कापूस आयातीवर शुल्क लागू झाल्याने आयात कापूस महाग पडत आहे. तर दुसरीकडे CCIची खरेदी वेगाने सुरू असल्यामुळे उद्योगांना खुल्या बाजारात कमी कापूस मिळत आहे. सरकी आणि पेंडचे दरही टिकून आहेत. आयात शुल्क कायम राहिल्यास कापूस दरात आणखी 200 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. कापूस आयातीवर 1 तारखेपासून 11% आयात शुल्क लागू झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी देशातील बहुतांशी बाजारात कापसाच्या दरात क्विंटल मागे 100 ते 200 रुपयाची सुधारणा झाली. ही कल टिकून आहे. देशातील बाजारात कापसाची आवकही कमीच आहे. सध्या रोज 2 लाख गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. बाजारात आवक होणाऱ्या कापसांपैकी जास्तीत जास्त कापूस CCI खरेदी करत आहेत. CCIने डिसेंबरपर्यंत 65 लाख गाठींची खरेदी केली आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे. उत्पादन घटल्याने यंदा सरकीचे दरही चांगले आहेत. पावसामुळे उत्पादन तर कमी झालेच, शिवाय गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या सरकीचे दर 3,500 ते 4,000च्या दरम्यान आहेत. बाजारातील कापसाची आवक कमी झाल्यानंतर सरकीचीही उपलब्धता कमी होऊ शकते. यामुळे दर टिकून राहतील आणि कापसाला आधार मिळेल, असे अभ्यासकांनी सांगितले. आयात घटण्याची शक्यता. आता केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क काढल्यानंतर, हे बघा जे काही आयात शुल्क आहे ते काढल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत 50 लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाले होते. त्यापैकी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये देशात जवळपास 32 लाख गाठींच्या दरम्यान आयात झाले आहे. पण आयात शुल्क लागू झाल्याने पुढील काळात आयात कमी होण्याची शक्यता आहे. आता दरवाढीचे संकेत बघा. देशातील बाजारात कापसाचे भाव सध्या प्रति क्विंटल सरासरी 7,500 ते 7,900 रुपयाच्या दरम्यान आहेत. किती? 7,500 ते 7,900 पर्यंत हे प्रति क्विंटल सरासरी भाव आहेत कापसाचे देशातील बाजारात. तर कापूस खंडीचे भाव 53,000 ते 55,000 आहेत. आयात कापूस खंडी 52,000 ते 55,000च्या दरम्यान पडणार आहे. सरकीचे भावही 3,500 ते 4,000 रुपयाच्या दरम्यान आहेत. तर सरकी पेंड 3,200 ते 3,500 रुपयाने विकली जात आहे. या सर्व घडामोडी कापूस दरात सुधारण्याचे संकेत देत आहेत. चला ही बातमी समजली. बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे, थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या हालचाली. आता अनुदान देण्याच्या हालचाली शेतकरी भावांना काय आहे अपडेट समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. रासायनिक खतांचे अनुदान कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र शासनाने पुन्हा हालचाली चालू केल्या आहेत. गेल्या 5 वर्षापासून ही धडपड चालू असली तरी कंपन्यांना टाळून अनुदान वाटपाची नवी पद्धत लागू करण्यासाठी केंद्राला ठोस प्रणाली सापडलेली नाही. मात्र आता 2 राज्यांमध्ये पथदर्शक प्रकल्प सुरू करीत थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे धाडसी पाऊल केंद्र शासनाकडून टाकण्यात आले आहे.
खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याबाबत कर्नाटक व हरियाणातील काही तालुक्यांमध्ये पथदर्शक स्वरूपात चाचण्या घेतल्या जात आहेत. सध्या देशभर पॉस पॉइंट ऑफ सेल उपकरणाद्वारे शेतकऱ्यांना खते विकली जातात. शेतकऱ्याने खत घेतल्याची नोंद या उपकरणात होताच कंपनीकडून दर आठवड्याला विक्रीची माहिती केंद्राला पाठवली जाते. हे बघा, त्यानंतर केंद्राकडून या खताचे अनुदान कंपनीला दिले जाते. सध्याच्या पद्धतीत फारसे दोष नाहीत. शेतकऱ्यांना अनुदानित खते योग्य किमतीने व वेळेत दिली जातात. तसेच खतांच्या गोणीवर मूळ किंमत व कंपनीला मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम देखील नमूद केली जाते. परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी थेट त्यांच्याच खात्यात अनुदान जमावावे असे केंद्राला वाटते. त्यामुळेच सध्याची पद्धत बदलण्याच्या हालचाली चालू आहेत. अर्थात त्यात अनेक अडचणी असल्यामुळे ही पद्धत बदलण्यास अजून काही कालावधी जाईल असे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बघा, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती. थेट शेतकऱ्यांना अनुदानच्या हालचाली. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. बातमी नंबर 3 आहे. शेवटची बातमी, एवढी शेवटची बातमी बघा. हे बघा, शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, शासन आदेश जारी. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की 2 लाख रुपये पण आहे अपडेट 2 लाख रुपये संदर्भात. तर ती 2 लाख रुपयाची अपडेट हीच आहे. शेतकऱ्यांच्या 2 लाखपर्यंतचे जे काही कर्ज आहेत तेथील मुद्रांक शुल्क माफ झालेलं आहे. शासनाचे आदेश जारी झालेले आहेत. तर ही आहे ती 2 लाख रुपयाची अपडेट. काय आहे अपडेट समजून घ्या. शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाखपर्यंतच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून 2 लाखपर्यंतच्या जे काही व्यवहारावरील जे काही कर्ज आहे तेथील मुद्रांक शुल्क 1 जानेवारीपासून पूर्णपणे माफ करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांनी शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाखांपर्यंतच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्ण माफ करण्यात आला आहे. या संदर्भात आदेश महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बघा, शेतकरी भावांना हे शुल्क माफ झाल्यामुळे सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या शेती अथवा पीक कर्जाशी संबंधित निष्पादित केलेल्या अधिस्वीकृत रोखपत्र, करारनामा, हक्क विलेख, निक्षेप, ओके, तारण अथवा तारण गहाण हमीपत्र, गहाणखत, प्रतिभूती, बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सूचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा या संलग्न अशा कोणत्याही संलेखावर उक्त अधिनियमांतर्गत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क जे आहे ते 1 जानेवारी 2026 पासून पुढील आदेशापर्यंत पूर्णतः माफ करत असल्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. ओके, तर याआधी राज्यात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागत असलेले 50 रुपयाचे मुद्रांक शुल्क ही माफ, 50 नाही 500, तर 500 रुपयाचं जे काही मुद्रांक शुल्क आहे ते पहिले जोडावं लागत होतं, ते देखील माफ करण्यात आले होते. या निर्णयाचा फायदा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसह कोट्यावधी नागरिकांनाही झाला आहे. तर हे 500 रुपयाचा जो काही स्टॅम्प होता, मुद्रांक शुल्क होतं, ते पण माफ करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी होती शेतकरी भावांना. आणि जे काही 2 लाख रुपयाचं मी बोललो होतो तर ती ही अपडेट होती. चला, सर्व माहिती समजली. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. काही नाही, फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. तर शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघितली. अजून आपण यामध्ये भरपूर माहिती बघितलेली आहे आणि ज्या टॉप बातम्या त्या शेतकरी भावांसाठी टॉप बातम्या त्या. आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजना, राज्यातील सर्वात फेमस योजना, माझ्या सर्व माता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सुरुवातीला मी तुम्हाला दिलीच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही ना काय करत जा, आपला व्हिडिओ ना पूर्ण बघत जा.
काही नाही, थोडा 26-27 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु हा व्हिडिओ जरी तुम्ही एकदा पूर्ण बघितला ना तर तुम्हाला दुसरी माहिती बघण्याची गरजच नाही, कारण दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही, कारण मी तुम्हाला टॉप बातम्या अशा सांगून टाकतो ना, मग तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलची अपडेट बघण्याची गरज राहत नाही, कारण तुम्हाला त्या दिवसाची माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देऊन टाकतो. ज्या पण कामाच्या बातम्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेसाठी, ज्या काही नवीन शासनाने काहीतरी बातम्या काढलेल्या आहेत, काही नवीन निर्णय काढलेले आहेत, ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून टाकतो. आणि वरून जी माहिती येते तीच माहिती मी तुम्हाला देतो, हे तुम्हाला माहीत आहे. चला ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, आपल्या चॅनलवर दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपले चॅनलचे व्हिडिओ असतात, त्यामुळे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. हे यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. ठीक आहे, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.